तर आधी तर सर्वांना हाय नमस्कार आणि सीमा डेअरी कुकिंग चॅनल अगदी सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि कशा सगळे मस्त ना, खूप छान। तर चला मग आज आपण परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तर तुम्ही बघतच आहात मिरची आहे, तर बघा दिसायला एवढी सुंदर दिसत आहे आणि खायला खरंच खूप टेस्टी। तर रेसिपी बनवण्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे। तळवायच्या मिरच्या आहेत, वल्ल नारळ आणि लसूण। साहित्य तर खूप कमी आणि डिश खरंच अप्रतिम। तर अगोदर तर मी नारळ वाटून घेणार आहे। तर मी मिक्सर मधून नारळ वाटून घेतलेला आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि थोडीशी हळद टाकत आहे आणि हे छान मिक्स करून घेणार आहे। आणि आपण याच्यामध्ये कुठलेच मसाले वापरलेले नाही, पण डिश खरंच खूप टेस्टी होते। नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि तुम्ही सुक्क नारळ पण वापरू शकता, छान होते सुक्क नारळ मध्ये पण। तर अगोदर तर मी मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता मिरचीला मधून कट करून घेऊ, किडलेल्या आहेत का बघू आणि किडलेल्या नसल्या तर आपण जे सारण केलेले आहे ते मिरची मध्ये भरू। आणि तुम्ही मिरची मध्ये अगोदरच मीठ हळद पण लावून ठेवू शकता जरा वेळासाठी, पण मी डायरेक्टच खोबऱ्यामध्येच हळद आणि मीठ टाकलेले आहे। तर आपण आता हे सगळ्या मिरच्यामध्ये सारण भरून घेऊ। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। आणि जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन आहेत आता आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर नक्की प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर पण करा। तर सगळ्या मिरच्यामध्ये सारण भरलेलं आहे। तर चला मग आता मस्त तळवून घेऊ। तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि सगळ्या मिरच्या आता कढईमध्ये टाकून घेऊ। तर बघू शकता तुम्ही सर्व मिरच्या कढईमध्ये टाकलेल्या आहेत। तर आता झाकण ठेवू आणि मस्त थोड्या वेळासाठी वाफवून घेऊ, म्हणजे छान वाफेवर शिजतील। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने असं वाफेवर शिजलेले आहेत। तर थोड्याशा कच्च्या वाटल्या तर परत एकदा थोड्या वेळासाठी झाकण ठेवा आणि परत थोड्या वेळासाठी वाफवून घ्या। तर छान आपल्या मिरच्या वाफेवर शिजलेल्या आहेत। तर वाव क्या बात आहे, खूप सुंदर आपले डिश बनलेले आहे। तर ह्या आपल्या नारळ वाटून भरलेल्या मिरच्या बनून तयार आहेत।